आणि खासदारांना कानमंत्र सुद्धा दिलाय। आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांना राज्यामधले मुद्दे घेऊन कसं कोंडीत पकडायचं यावरती सुद्धा मंथन झालं। तसंच पुढचे 3 ते 4 महिने पक्षाकडे विशेष लक्ष द्या अशा सूचना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आहेत। ज्या ठिकाणी आमदार खासदार नाहीत त्या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी दिल्या। यासोबतच मनसेच्या युतीच्या संदर्भात स्थानिक स्तरावरती काय वातावरण आहे याची चाचपणी करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। तर या बैठकांमध्ये उद्धव ठाकरे यांनी नेमका काय कानमंत्र दिलाय आपण जाणून घेऊया। पुढील 3 ते 4 महिने पक्षाकडे विशेष लक्ष द्या। महापालिका निवडणुकीमध्ये अधिकाधिक आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा। ज्या ठिकाणी आपला आमदार खासदार नाही त्या ठिकाणी विशेष लक्ष द्या। पावसाळी अधिवेशनामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सभागृहात मांडा। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लक्ष केंद्रित करा। युतीचा निर्णय होईल तेव्हा होईल पण एकट्याने लढण्याची तयारी ठेवा। स्थानिक पातळीवरील राजकारण पाहून युती आणि आघाडीचा निर्णय घेऊयात। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचं वारंवार सांगितलेलं आहे, पण राज ठाकरे यांच्याकडून मात्र अजूनही टाळी काही मिळत नाहीये।